जय जिजाऊ जय शिवराय. उद्याची जयंती वादळाची आहे आणि त्यामुळे वादळ आणि वारं असणारच आहे, याबद्दल काही आपल्याला दुमत नाही. पण सळेकरांना माझा प्रश्न आहे, काय ओळख बिळख आहे का नाही? 10 वर्ष झाले. 2014 मध्ये आलो होतो, 2015 मध्ये, 2025 आहे. गाडगे साहेब 10 वर्षांनी माणसं बोलवायची म्हटल्यावर बाबा जगायचा कसा? ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय या मातीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. आणि आजही घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या माती करता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती. आणि ज्या राजानं आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात. लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये नव्हे तर रशिया पर्यंत जाऊन सांगितला, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीच्या निमित्तानं विनम्र असे अभिवादन करतो. आजच्या सळेच्या मातीतल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आयोजित व्याख्यानाच्या निमित्तानं या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे सगळे पदाधिकारी, गेले अनेक वर्ष आमचे स्नेही आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असणारे आदरणीय रामदासजी घाटगे सर, सुधाकररावजी मोरे सर, वैभवदादा घाटगे असतील किंवा इतर सगळे पदाधिकारी, मला नाव जेवढ्यांचे स्मरणात आहेत जेवढ्यांचा संपर्क आहे. ही जयंती कुणा एकाची नाही,
ही जयंती कुठल्या एका जातीची कुठल्या धर्माची नाही, ही जयंती सगळ्यांची आहे आणि संपूर्ण गावानं एकत्रित येऊन केलेली आहे. आणि या खऱ्या अर्थानं या जयंतीच्या निमित्तानं विचारपीठाच्या समोर असणारे सगळे भावंड या भावंड मगाशी आल्या दादा सांगत होते, छावा नावाचा चित्रपट रिलीज झाला. परिस्थिती अशी आहे की आज आमच्या मुलांच्या डोळ्यासमोर आम्ही नेमका आदर्श काय ठेवलाय याचंही चिंतन, याचाही विचार आज एकदा आम्हाला करावा लागतो. बाहुबली नावाचा चित्रपट आला आणि बाहुबलीचा पार्ट 1 पार्ट 2 काल्पनिक लढाया करणारा बाहुबली आम्ही आमच्या पोरांना थिएटरला घेऊन गेलो आणि प्रत्येकानं दाखवला. बाहुबली येऊन निघून गेला. बाहुबली नंतर केजीएफ नावाचा पिक्चर आला. केजीएफचे दोघही पार्ट म्हणजे चंदनाची त्या सोन्याची तस्करी करणारा तो रॉकी आम्ही आमच्या मुलांना आपला आदर्श म्हणून सांगितला. केजीएफ गेला आणि त्यानंतर पुष्पा आला. चंदनाची तस्करी करणारा चंदन चोर आम्ही आमच्या पोरांना हिरो म्हणून 2-2दा दाखवला. अरे पण आईच्या आणि वडिलांच्या स्वप्नाकरता वयाच्या 32व्या वर्षी आपल्या प्राणाचं बलिदान करणारा संभाजीराजे नावाचा छावा आम्ही आमच्या पोरांना दाखवला का, याचं चिंतन करणं आज गरजेचं आहे. आणि ज्यावेळी छावा रिलीज झाला त्यावेळी आम्ही विचार करत होतो की महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जगभरामध्ये होते, त्याच ताकदीनं पुन्हा एकदा संभाजी महाराजांचा विचार जगभरामध्ये जाईल. पण परिस्थिती अशी आहे, माणसं वेळेपुरती पेटतात आणि पुन्हा दिसतात, इतिहास पोहोचता नाही. कारण परिस्थिती अशी आहे, आज या मातीमध्ये सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास जगभरामध्ये आला. शिवाजी सावंतांनी लिहिला, विश्वास पाटलांनी लिहिला, कमल गोखलेंनी पुस्तकं लिहिली, चंद्रशेखर शिकरे सरांनी पुस्तकं लिहिली, देशातल्या जगातल्या अनेक नामवंत इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा जगासमोर आणायचा प्रयत्न केला. पण याच्या आधी 20 वर्षापूर्वी अवस्था काय होती? आमचा एखादा व्याख्यानाकरता यायचा आणि त्या व्याख्यानाजवळ गावातली माणसं जेव्हा जायची आणि माणसं विचारायची त्या व्याख्यानाला, अहो शिवाजी महाराज हे पराक्रमी, शिवाजी महाराज हे बहादूर, शिवाजी महाराज हे तेजस्वी, शिवाजी महाराज म्हणजे जगातले सर्वोत्तम राजा. अहो शिवाजी महाराज एवढे बहादूर होते तर शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे कसे होते? आणि मग आलेल्या व्याख्यानाला सांगावं, संभाजी म्हणजे रंगेन, संभाजी म्हणजे रंगेन. इथल्या माणसाला खरं पटत नव्हतं. मग कोणतरी लेखक यायचा, हा माणूस विचारायचा, अहो शिवाजी महाराज एवढे बहादूर, शिवाजी महाराजांचा मुलगा कसा असेल? आणि मग लेखकानं सांगावं, संभाजी म्हणजे व्यसनाद, संभाजी म्हणजे पदफैली, आरोपांच्या कित्येक फैरी या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झाडल्या जायच्या. पण या मातीतल्या माणसाला खरं पटत नव्हतं. आणि मग हा मातीतला माणूस साद घालायचा इथल्या सह्याद्रीला आणि विचारायचा सह्याद्रीला, अरे सह्याद्री तू बघितलास ना शिवपुत्र, तुझ्या अंगा खांद्यावर खेळायला हा राजा, अरे मग सांग की कसा होता शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी राजा? आणि मग हा सह्याद्री सांगायचा या शंभूची कथा. काय? अरे औरंगजेबाची उतरवली नशा, असा झुंजला काही दिशा, फितुरांची करुण दशा, बोलत होता लेखनीची भाषा, रुद्राचा अवतार सिंहाचा छावा होता. अरे येऊन विचारा या सह्याद्रीला, आमचा शंभू राजा कसा होता, आमचा शंभू राजा कसा होता. आणि मग हा सह्याद्री सांगायचा त्या शंभूची कथा. कोण संभाजीराजे, कसे घडले, कसे वाढले. 400 वर्षापूर्वीचा काळ, महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे कुण्या एका जातीचं नाही आहे, कुण्या धर्माचं नाही आहे. हे राज्य सगळ्यांचं, सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आणि राज्य उभं राहायला लागलं. आणि एक एक गड किल्ला ताब्यात यायला लागला. तोरणा घेतला गेला, लोहगड घेतला गेला, पुरंदर घेतला गेला, राजगड घेतला गेला. आणि शिवाजी महाराज कल्याण भिवंडीच्या वाटेवर आणि रयत राजांजवळ येते, मुजुरा करते आणि सांगते, राज 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 या गनिमानं आया बहिणीची आबरू लुटलीची, राज या शत्रूनं उभी पिकं येरबाटलीची, राज या मोगलानं गावाच्या गावा उद्ध्वस्त केलीची. आणि शिवाजी महाराज विचार करतायत की या गनिमाचा, या मोगलाचा, या शत्रूचा संहार करायला फक्त एक शिवाजी पुरेसा नाही. अरे मग काय? कोणतरी आला पाहिजे. पण कोण? कोणतरी दिदड्या छातीचा. अरे पण कोण? कोणतरी विजोर पराक्रमाचा. अरे पण कोण? कोणतरी सिंहाच्या जातीचा. आणि त्याच वेळी पुरंदरावरून एक स्वार दौडत आला आणि मासाहेबांचा खलिता शिवाजी महाराजांच्या हातात पोहोचला. आणि शिवरायांच्या सगळ्या सैन्यात बातमी पसरली आहे की शिवरायांच्या पत्नी मासाहेब सईबाई यांनी एका मुलाला जन्म दिला. आणि आपल्या मोठ्या मुलाची आठवण म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्या मुलाचं नाव ठेवलंय संभाजी. आणि शिवपुत्र संभाजीराजे जन्माला आले. आणि संभाजीराजे नावाचा हा पुत्र त्या पुरंदरावर वाढतोय, राजगडावर लहानाचा मोठा होतोय.
1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आणि 3ऱ्या वर्षी नियतीनं खाला घातला आणि 3ऱ्या वर्षी संभाजी महाराजांच्या आई मासाहेब सईबाई यांचं निधन झालं. अरे ज्या वयामध्ये मुलगा आईशिवाय जगूच शकत नाही, आई हेच सर्वस्व आणि आई हेच जग, आणि त्या वयामध्ये संभाजी महाराजांच्या आई मासाहेब सईबाई या संभाजी राजांना सोडून गेल्या आणि जिजाऊंनी आपला पदर मोठा केला आणि मराठ्यांचा दुसरा छत्रपती जिजाऊंच्या पदरात वळायला सुरुवात झाली आहे. आणि संभाजीराजे लहानाचे मोठे होत आहेत. 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष आणि त्याच काळात महाराष्ट्रावर चाल करून आलाय मिर्झा राजा जयसिंग आणि सोबत आहे दिलेर खान पठाण. आणि शिवाजी महाराजांना नाईलाजानं पुरंदरचा तह करावा लागलाय आणि तह करण्याकरता शिवाजी महाराज मिर्झाच्या गोटात उभे आहेत. शिवाजी महाराज मिर्झा समोर आहेत आणि तसं मिर्झा सांगतोय शिवाजी महाराजांना, राज तह करायचा असेल तर तहाच्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. आणि सांगतायत शिवाजी राजे, काय मिर्झाजी आपण अटी तर सांगावं. आणि सांगतोय मिर्झा, राज पहिली अट रक्ताने इतिहास लिहिणारे मराठे पावसाला घाबरत नसतात. आणि तुमचा आमचा इतिहास हा रक्ताने लिहिलेला आहे. आता पुढचं जे होईल ते होईल, पाऊस येऊ अथवा न येऊ आपल्याला कार्यक्रम घ्यायचा, कारण हे सोपं नाही. मी वर्ध्यामध्ये होतो, वर्ध्यामधून काल आपल्या कार्यक्रमासाठी इथपर्यंत साधारणतः 700 किलोमीटर प्रवास करत आलो. उद्या यवतमाळला व्याख्यान आहे. यवतमाळ मधून पुढे चंद्रपूर, चंद्रपूर मधून तसंच एमपी मधून नाशिक, असा 6-7 दिवसाचा प्रवास आहे. देशातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी गावं, वेगवेगळी माणसं अनुभवायला मिळतात. आणि हे सगळं उभं जे करणं आहे हे सोपं नाही. म्हणजे जी आयोजक टीम जी आहे, प्रत्येकाचा व्यवसाय, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला अडचणी, समस्या, घरगुती काही वेगवेगळे गोष्टी सगळ्या आहेत. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या गावात एक विचार रुजवला आला पाहिजे. आणि जी येणारी पिढी आहे ती पिढी आपल्याला ज्या ताकदीनं घडवायची आहे, ती घडताना त्यांच्या डोळ्यासमोर एक चांगला आदर्श उभा राहिला पाहिजे. तेवढ्याकरता हे कार्यक्रम महत्वाचे आहे. कारण आज इथून जेव्हा बाहेर जाल ना, सोशल मीडिया बघा, इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा किंवा टीव्ही मीडिया, काय सगळं बघितल्यानंतर असं वाटतं हे सगळं उद्विग्न आहे. हे बघू नये, आमच्या पिढीने हे बघू नये. एक चांगला समाज उभा करायचा असेल तर आपल्या पोरांना, आपल्या पिढीला, तरुणांना एक चांगला विचार दिला गेला पाहिजे. आणि तो विचार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशिवाय दुसरा कुठला असूच शकत नाही. हे जगानं मान्य केलंय, ते आम्हाला शिकवावं लागेल. आणि तेवढ्या करता इतिहास आहे. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की शिवाजी महाराज, संभाजी महाराज ज्या वयात आपण पहिलीला आहे, ज्या वयामध्ये आमचा पोर दुसरीला आहे, त्या वयामध्ये 7 वर्ष वयाचे संभाजी महाराज आहेत. आणि 7व्या वर्षी महाराष्ट्रावर चाल करून आलाय मिर्झा राजा जयसिंग, सोबत आहे दिलेर खान पठाण. आणि शिवाजी महाराज नाईलाज झाला, आग्र्याचा तह, शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. आणि तह करण्याकरता शिवाजी महाराज मिर्झा समोर उभे आहेत. आणि मिर्झा शिवाजी महाराजांना सांगतोय, राजे तह करायचा असेल तर तहातल्या अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. आणि शिवाजी महाराज कडाडले, मिर्झाजी आपण अटी सांगावं. आणि सांगतोय मिर्झा, शिवाजी राजे पहिली अट, तुमचे 23 किल्ले तुम्ही आम्हास द्यायचे. आणि कडाडला मिर्झा, कडाडले शिवाजी महाराज, दिले मिर्झाजी, दिले आमचे 23 किल्ले आम्ही तुम्हाला बहाल केले. तर बहुत खूप, क्या बात है शिवाजी राजे. अब दूसरी अट, तुमचा 4 लाख होण्याचा मुलूक तुम्ही आमच्या ताब्यात द्यायचा. आणि कडाडले शिवाजी महाराज, मिर्झाजी दिला आमचा 4 लाख होण्याचा मुलूक आम्ही तुमच्या ताब्यात दिला. बहुत बढ़िया, क्या बात है शिवाजी राजे. अब तीसरी और आखरी अट, जोपर्यंत तुमचे 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा मुलूक तुमच्या आमच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत तुमचे पुत्र संभाजी राजे हे आमच्याकडे गहाण राहतील. आणि खवळले शिवाजी महाराज, खामोश मिर्झाजी. अहो, ज्या पोराकरता उभं स्वराज्य गहाण टाकायचं, तो संभाजी राजा मोगलांच्या पदरात गहाण कधीच शक्य नाही. आणि कडाडला मिर्झा, शिवाजी राजे मग तह होणार नाही. एका बापाच्या आतड्याला पीळ पडतोय. शिवाजी महाराज विचार करतायत काय करावं. आणि 3 वर्ष वयाचा असताना संभाजी राजांची आई त्यांना सोडून गेली आहे. आई विना अनाथ झालेलं लेकरू हे लोकलू
7व्या वर्षी स्वराज्याकरता गहाण कसं टाकायचं, पण शेवटी बापाच्या काळजावर राजानं मात केली आहे आणि वयाच्या 7व्या वर्षी संभाजी राजांना स्वराज्याकरता मोगलांकडे गहाण ठेवावं लागलं. यथाकाल तह आटोपला आणि तहातल्या ठरलेल्या अटीनुसार शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले आणि सोबत घेतलाय एवढा 7.5-8 वर्ष वयाचा संभाजी राजा. शिवाजी महाराज सांगू शकले असते ना बादशाह औरंगजेबाला, माझा मुलगा 8 वर्ष वयाचा आहे, एवढं लहान लेकरू आहे, 500 कोसाचा प्रवास आहे, कसं आणता येईल. गावातल्या गावात साहेब कार्यक्रमाला पोराला आणायचं म्हटलं तर बाप म्हणतो पावसाचं वातावरण आहे, एवढ्या लांब पोराला आणायचं कसं, आणि पाऊस दिवस गेला, अंधार पडलाय, 10वीचं वर्ष आहे, 12वीचं वर्ष आहे, पोराला कार्यक्रमाला आणायचं कसं. आईबाप आणत नाहीत कार्यक्रमांना. शिवाजी महाराज सांगू शकले असते औरंगजेबाला, 8 वर्ष वयाचं लेकरू आहे माझं, एवढ्या लांबचा प्रवास झेपणार नाही त्याला. नाही म्हटले शिवाजी महाराज शंभू बाळाला सांगतायत, शंभू बाळ राज्य बघावं लागेल, शत्रू बघावा लागेल, आपल्याला लढायचंय कोणाशी ते बघावं लागेल, परमुलूक बघावं लागेल, आपली झुंज कोणाशी आहे त्यांना आपल्याला अनुभवावं लागेल, आणि जर ते बघायचं असेल तर तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. आणि 8 वर्ष वयाच्या पोराला घेऊन शिवाजी महाराज आग्र्यामध्ये पोहोचले आणि मजल दरमजल करत शिवाजी महाराज आग्र्यात आलेत आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज जाऊन पोहोचले. दरबार सुरू झालाय आणि उभं राहायला शिवाजी महाराजांना योग्य जागा मिळाली नाही आणि खवळले शिवाजी महाराज आणि दरबार लाथारला. आणि दुसऱ्या दिवसापासून शिवाजी महाराजांऐवजी छोटेसे संभाजी राजे हे दरबारामध्ये जायला लागलेत आणि औरंगजेबाचा दरबार भरलाय. सगळे जहागीरदार आमिर उमराव दरबारामध्ये आलेत आणि औरंगजेबाची नजर फिरते आहे आणि औरंगजेब बघतोय की शिवाजी महाराज दिसत नाहीत. आणि औरंगजेब कडाडला तर मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलाला रामसिंग आला, रामसिंग यहा. रामसिंग समोर आला, औरंगजेबाने विचारलं, औरंगजेब म्हणतोय रामसिंग शिवाजी किधर है, और राम सिंह संतो हुजूर शिवाजी राजे बीमार है, उन्हें बुखार है, उन्होंने अपने बेटे संभाजी राजे को भेजा है. आणि कडाडला औरंगजेब, अरे फिर बुलाओ उसे सामने. आणि संभाजी महाराजांना पुढे बोलावलं गेलं आणि बघतोय औरंगजेब संभाजी महाराजांकडे नजरेला नजर भिडली आहे. आणि औरंगजेब विचारतोय संभाजी महाराजांना, क्यों संभा अकेले आए हो हमारे दरबार में, हमारा डर नहीं लगता, तुम्हारे बाप शिवा को बुखार है, तुम्हें नहीं आया बुखार, अकेले आए हो यहाँ पे, हमारा डर नहीं लगता. अंतराले संभाजी राजे, जी नहीं, हमें किसी का डर नहीं लगता, हम मरहट्टे हैं, हमारी वजह से दूसरों को डर लगता है. औरंगजेब कडाडला, अरे क्या तेज तर्राट जबान है छोरे की. औरंगजेबानं हयातीत दिलेली पहिली दाद उभी हयातभर दाद देत राहिला, जिंकू नाही शकणार. आणि यथाकाळ शिवाजी महाराज आग्र्यामधून महाराष्ट्रामध्ये आले. सगळा पुढचा इतिहास आहे. वातावरण खराब आहे, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट शेवटाकडे नेतो. संभाजी महाराजांचं बलिदान सांगतो, वातावरण जसं चांगलं असेल तसं पुन्हा उलट फिरून परत आणतो, कारण जे महत्वाचं आहे ते गेलं पाहिजे अशी माझी भावना आहे. संभाजी महाराज महाराष्ट्रामध्ये 3 एप्रिल 1680 रायगडावर शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय. आणि त्यावेळी रायगडावरच्या अधिकाऱ्यांनी पहिलं काम केलं, काय केलं माहितीये, रायगडाचे दरवाजे लावून घेतले. खालचा एकही माणूस वर नाही, वरचा एकही माणूस खाली जायला तयार नाही. आणि छोटा मुलगा राजाराम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांवर अंत्यसंस्कार उरकून घेतले. आणि मोठा मुलगा संभाजी राजा पन्हाळ्यावर आहे. संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमीच नाहीये. 1 महिना लागला. अधिकाऱ्यांनी खोटं पत्र लिहिलंय शिवाजी महाराजांच्या सही शिक्क्याने, संभाजी राजे आम्ही सुखरूप आहोत, आपण आपली काळजी घ्यावी. 2रा महिना खोटं पत्र, आपण आपली रयत सांभाळावी, संभाजी राजांनी सुखरूप आहोत. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये लक्षात आलं की जोपर्यंत आपण संभाजी राजाला कैद करत नाही तोपर्यंत स्वराज्य ताब्यात येत नाही. आणि अधिकाऱ्यांनी काय केलं, पत्र लिहिलंय पन्हाळ्याच्या किल्लेदाराच्या नावानं, संभाजी राजाला कैद करून रायगडावर घेऊन यावं. पत्र घेऊन 2 जासूस निघाले. रायगडाच्या पायथ्याच्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी आले आणि सायंकाळच्या वेळेला चोर पावलांनी पन्हाळा चढायला या जासूसांनी सुरुवात करणार. नेमकं त्याच वेळी संभाजी राजे पन्हाळा किल्ला खाली उतरत आहेत. आणि राजांनी बघितलं चोर पावलांनी कोणतरी येत आहे. राजांनी आदेश दिला, अरे रायाची कोण आहे तिकडं. रायाची धावला, 2 जासूस पकडले, उभे केले समोर. आणि संभाजी महाराजांनी विचारलं, कुठून आलाय. आणि एकानं सांगितलं, जी रायगडावरून. अरे मग महाराज साहेब कसे आहे, आबासाहेबांची प्रकृती कशी आहे. आणि शिवाजी महाराजांचं नाव निघताच जासुदांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. दोघंही रडायला लागले. आणि एक जण संभाजी महाराजांच्या पायावर पडला, रडतोय आणि सांगतो, राज माफ करा, आमचा काही बी दोष नाही, आम्हाला माफ करा जी. राजांनी विचारलं, अरे झालंय काय, का रडतोय. आणि दुसऱ्यानं सांगितलं, राज आपले वडील, आपले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज यांचा मृत्यू होऊन तब्बल 3 महिने झाले. धरणीकंप झाला,
हारला संभाजी राजा कपदिशी खाली बसला, डोक्याला हात लावून रडतोय आणि विचार करतोय, अरे जन्म देणारी आई सोडून गेली तेव्हा वय होतं 3 वर्ष, तेव्हा समजलं नाही पहाडासारखा बाप सोडून गेला. 3 महिने झाले अधिकाऱ्यांनी बातमीत समजू दिली नाही. खवळलाय संभाजी राजा. सैन्य सोबत घेतलं, रायगडावर आक्रमण केलं, अधिकारी कैदेत ढकलले आणि ठरवलं राज्याभिषेक करायचा. आणि तारीख उगवली आहे. तारीख आहे 16 जानेवारी 1681. रायगडावर संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि पहिली धडक मारली आहे. कुठं? बऱ्हाणपुरावर. औरंगजेबाचं व्यापारी केंद्र आहे बऱ्हाणपूर. बऱ्हाणपूर उद्ध्वस्त केलं संभाजी महाराजांनी आणि बातमी पोहोचली औरंगजेबापर्यंत. क्या? अरे संभा ने बऱ्हाणपूर वीरानपूर कर दिया. खवळला बादशाह औरंगजेब. या संभाजीचा बाप शिवाजी राजा त्यांनी सुरत बेसुरत केली आणि त्यांचा पोरगा संभाजी राजा त्याने बऱ्हाणपूर वीरानपूर केलं ना. मराठ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि निघालाय बादशाह औरंगजेब. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पुन्हा कधी नव्हती आणि कधी आलीच नाही एवढा सैन्य दिल्लीमधून महाराष्ट्रावर चाल करून आलाय. खुद्द बादशाह औरंगजेब निघालाय दिल्लीमधून. ज्यावेळी तुलना आपण करतो ना की लढाई कशी होती तेव्हा लक्षात येतं. दिल्लीमधून बादशाह निघालाय. सैन्य एकूण 7 लाख, 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ. संभाजी औरंगजेबाचं सैन्य आहे 7 लाख. संभाजी महाराजांकडे एकूण सगळं सैन्य आहे 60,000. औरंगजेब महाराष्ट्रावर येतोय, सोबत आणलाय 14 कोटीचा खजिना. महाराष्ट्रामध्ये सलग 3 वर्ष दुष्काळ आहे आणि महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या औरंगजेबाचं वय आहे 61 वर्ष आणि औरंगजेबा विरुद्ध तलवार घेऊन उभा आहे संभाजी राजा. वय आहे अवघ 24 वर्ष. तरी कडाडलाय छावा येऊ द्या औरंगजेबाला. तो येईल तर खरा पण जिवंत परत जाणार नाही. आणि निघालाय बादशाह. दिल्लीमधून आला, आग्र्यामध्ये आला, आग्र्यामधून निघाला, बऱ्हाणपुरामध्ये आला. बऱ्हाणपुराची संभाजी महाराजांनी केलेली अवस्था बघितली तर पायाच्या मस्तकात भिडली आहे आणि कडाडला औरंगजेब. नाही रुकना मुझे यहाँ पे, चलो आगे. आला एका शहरात. त्या शहराचं नाव आहे औरंगाबाद. हे मलिक अंबरनं बसवलेलं शहर. त्या शहराचं मूळ नाव आहे खडकी. औरंगजेबाला त्याला आपलं नाव दिलं आणि शामियाने पडले, राहुटे पडले, तळ पडले आणि औरंगजेब विचारतोय, बताओ संभा का स्वराज निस्तानाबूत करना है, कैद करना है, शुरुआत कहां से शुरुआत करे. आणि एकानं सांगितलं, हुजूर ऐसा करते हैं, सीधा चलते हैं पुणे, लाल महल, शाहिस्ता खान साहब ने वहीं से शुरुआत की थी. आणि औरंगजेब कडाडला, अरे बेवकूफ, उस शिवा ने उस शाहिस्ता खान की उंगलियां काट दी. कहा ये संभा तुम्हारा सर ना कलम कर दे, बताओ शुरुआत कहां से करे. आणि दुसऱ्याने सांगितलं, हुजूर ऐसा करते हैं, सीधा चलते हैं रायगढ़, मराठों की राजधानी है हुजूर. अगर रायगढ़ हाथ में आ गया तो डर जाएंगे हुजूर मराठे. आणि औरंगजेबानं काय करावं? बाजूला उभ्या असलेल्या एका मराठी सरदाराला विचारलं, क्या हम रायगढ़ जीत सकते हैं? या सरदारानं काय सांगावं? हा सरदार सांगतोय, हुजूर खासा जाऊन बघता रायगड बहुत सपोट चौथरबा गडाचे कडे तासल्याप्रमाणे राजगड, लोहगड, सुधागड, तुंग, तिकोना अशा 41 किल्ल्यांच्या घेरामध्ये उभा आहे सर हुजूर रायगड. हुजूर वो रायगड जीतने के लिए हम क्या त्या रायगडावरच्या मराठ्यांना जर अन्न धान्य मिळत राहिलं तर ते मराठे तो किल्ला अख्ख्या जगाशी झुंजत ठेवतील पण कुणाला जिंकू देणार नाही. हम कभी नहीं जीत सकते हुजूर रायगड. फिर शुरुआत कहां से करे कम्बख्त. आणि एकानं सांगितलं, हुजूर आपण सुरुवात करायची. कुठून? नाशिक जिल्ह्यातून, दिंडोरी तालुक्यातून एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. आपण रामसेज पासून सुरुवात करायची. आणि औरंगजेब कडाडला, सुरुवात कीजिए रामसेज. आणि ठरवला का सुरुवात करायची रामसेज पासून. औरंगजेब हुशार आहे. औरंगजेबाला माहिती आहे आपली लढाई ही कुण्या आयऱ्या गैऱ्याशी नाही आहे. काय आपली लढाई ही शिवाजी महाराजांच्या मुलाशी आहे. आणि शिवाजी महाराजांचा मुलगा शिवाजी महाराज इतकाच हुशार आहे. आणि जर आपण महाराष्ट्रामध्ये आहोत या गोष्टीचा फायदा जर या संभाजी राजानं उचलायचं ठरवलं तर हा काय करेल माहिती आहे? आपण महाराष्ट्रामध्ये आहोत त्याचा फायदा घेण्याकरता हा सरळ दिल्लीवर आक्रमण करेल. म्हणजे आपण रायगड जिंकू, आपण महाराष्ट्र जिंकू पण दिल्ली हातामधून जाईल. आणि दिल्ली हातामधून गेली का काय होतं हे अरविंद केजरीवालनी दाखवून दिलंय. त्यामुळे दिल्लीवर आपलं नियंत्रण पाहिजे. आणि म्हणून दिल्लीकडे जाणारा जो रस्ता आहे महाराष्ट्रातला मुख्य रस्ता तो कुठला आहे? रायगड, मुंबई, कल्याण, नाशिक, रामसेज, खानदेश, बऱ्हाणपूर आणि दिल्ली. आणि या रस्त्यावरचा मध्यवर्ती किल्ला आहे रामसेज म्हणून निवडला रामसेज.
आणि निघा बोलतोय औरंगजेब, कोण जाएगा बोलायला शहाबुद्दीन खान निघाला. शहाबुद्दीन खान आणि बघता बघता सैन्य दिला, तोफा दिला, लढाया चालू आहे. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लढायांचा इतिहास तुम्हाला सांगत नाही, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तो 2 वर्ष 4 वर्ष झाली. औरंगजेबाचं पत्रावर पत्र आहे, अरे बेटे 10 दिन में किला लाने वाले थे, क्या हुआ? शहाबुद्दीन सांगतो, हुजूर मराठों के 4 घोड़े को हमने मार गिराया. बेवकूफ, घोड़ों की बात छोड़, किले का क्या हुआ? हुजूर हम जल्द ही कब्ज कर लेंगे. 8 दिवस 15 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष उलटून गेली. रामसेस दिनता येत नाही. आज शहाबुद्दीन बोलवला, बहादूर खान पाठवला, पुन्हा लढाई चालू आहे. 1 वर्ष पुन्हा वर्ष लोटलं, 7 वर्ष झाली, रामसेस जिंकता येईना. औरंगजेब विचार करतोय, अरे 1 किल्ला लढवायला जर 7 वर्ष लागतात, अरे 350 किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे. महाराष्ट्र जिंकायला किती जन्म घ्यावे लागतील, हा विचार सुद्धा करता येत नाही. हा विचार सुद्धा करता येत नाही. पण परिस्थिती आमच्याकडे अशी आहे, आमची परिस्थिती अशी आहे की आमच्यापर्यंत हा इतिहास पोहोचलाच नाही, आम्हाला हे समजलंच नाही. शिवाजी महाराज म्हणायचे की माझा 1 किल्ला औरंगजेबा विरुद्ध 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायला 350 वर्ष लागतील. छत्रपती संभाजी महाराजांनी 1 किल्ला 7 वर्ष लढवला. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायला किती जन्म घ्यावे लागतील, हा विचार सुद्धा करता येत नाही. तो संभाजी राजा या मातीमध्ये रगेल आणि रंगेल म्हणून शिकवला. कोणी केली इतिहासामध्ये गद्दारी? का झाली गद्दारी? काय सांगितलं? म्हटले संभाजी महाराजांनी अधिकाऱ्यांना हत्तीच्या पायी दिलं. का दिलं? ज्या अधिकाऱ्यांनी खुद्द शिवाजी महाराजांवर विषप्रयोग केला, ज्या अधिकाऱ्यांनी संभाजी महाराजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न केला, असे 4 अधिकारी, अनाजी दत्तो, सोमाजी दत्तो, राहुजी सोमनाथ आणि बाळाजी आऊजी, या 4 अधिकाऱ्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं. आणि त्यांचे वारसदार म्हणजे ज्यांनी त्या काळामध्ये इतिहासावर बखरी लिहिल्या ते कृष्णाजी अनंत सभासद आणि मल्हार रामराव चिटणीस यांनी लढवय्या संस्कृत पंडित संभाजी राजा बदनाम ठरवून टाकला. 350 वर्ष महाराष्ट्रामध्ये तोच शिकवला गेला, आला समोर नाही. संभाजीराजे समजलेत ना, हे महाराष्ट्रामध्ये फक्त दोघांनाच, एक म्हणजे सह्याद्री आणि दुसरा म्हणजे औरंगजेब. औरंगजेब विचार करतोय, 7 वर्ष झाले, निम्मा खजिना संपला, 1 किल्ला जिंकता येत नाहीये. आणि औरंगजेबाला पुन्हा एकदा रायगडावरच्या गद्दार अधिकाऱ्यांना साथ घातली. अधिकाऱ्यांनी बातमी फोडली आहे. काय? संभाजीराजे संगमेश्वरामध्ये आहेत आणि फक्त 500 मावळे संभाजींच्या आजूबाजूला आहेत. आणि बातमी पोहोचली आहे कोल्हापुरामध्ये असणाऱ्या मुकर्रब खानापर्यंत. आणि मुकर्रबनं काय करावं? मुकर्रबनं रात्रीच्या वेळेला कोल्हापूर सोडलं आणि निघालाय संगमेश्वराच्या रोखानं. का? त्याला पकडायचंय संभाजी महाराजांना. आणि त्यानं रात्रीच्या वेळेला पन्हाळ्याच्या बाजूचा घाट आहे, घाटाचं नाव आहे अनुष्करा. घाट केवढा? अगदी एवढी विधभर जागा. आणि त्या वाटेवरून मुकर्रब खान 5000 सैन्य घेऊन चाललाय, घोडा घेऊन चाललाय, पालखी घेऊन चाललाय, आपदागिरे घेऊन चाललाय, सैन्य घेऊन चाललाय. रात्रीच्या अंधारामध्ये एखाद्या घोड्याच्या पायाचा खूर निसटला तर तो घोडा त्या बसलेल्या माणसासहित दरीत कोसळायचा. इतकी भयानक जागा. आणि त्या जागेवरून मुकर्रब खान सैन्य घेऊन चाललाय. पलीकडे पन्हाळा आहे. रात्रीच्या अंधारामध्ये पहारेकरी त्या पलीकडच्या बाजूला चक्कर मारायला गेला, राऊंड मारतोय. आणि बघताना त्याला फेरा मारताना बघितलं सैन्य जातंय पलीकडून. आणि त्यानं उठवलं पन्हाळ्याचे किल्लेदार म्हालोजी बाबांना. बाबा पलीकडे सैन्य दिसतंय जी, मशाल दिसली पलीकडं. म्हालोजी बाबा धावत आले आणि बघितलं, अरे सैन्य जातंय. चाललंय कुठं? संगमेश्वरात. राजा आहे आपला, राजा संगमेश्वरात आहे. म्हालोजी बाबांना 300 स्वार सोबत घेतले, आडवाटीनं धावायला सुरुवात घेतली आहे. सोबत घेतलाय मुलगा संताजी घोरपडे. आणि म्हालोजी बाबा वेगानं संगमेश्वरात जाऊन पोहोचले. संभाजीराजे त्या सरदेशमुखाच्या वाड्यामध्ये मुक्कामाला थांबले होते. राजांना उठवलं, सांगितलं राज घात झाला. मोगलानं संगमेश्वराला वेढा घातलाय जी. राजे उठून उभे राहिले. अरे कोणी केली गद्दारी? पण तोपर्यंत 5000 मोगल तलवारीवर तलवार टेकत दिन म्हणत त्या संगमेश्वरावर चाल करून आला होता. आणि त्याच वेळी संभाजी महाराजांसोबत आहेत अवघे 500 मावळे. त्या 500 जानकुर्बान मावळ्यांनी मरण कपाळाला बांधलं. आणि 500 जानकुर्बान मावळा लढाईला उभा राहिला. अरे पण 500 कुठं आणि 5000 कुठं? तलवारीवर तलवार पडतीये, ढालीवर ढाल कोसळतीये. पराक्रमाची
महाराजांची शर्थ चालू आहे. 500 मावळ्यानं लढायला सुरुवात केली आहे. 70 वर्ष वयाचा मालोजी घोरपडे आपल्या अंगाला हातामध्ये 2 तलवारी घेऊन गरा 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 फिरतोय. अरे मालोजी बाबाच्या अंगावर जागा शिल्लक नाही जिथं वार घुमला नाही. आणि मालोजी बाबाच्या लक्षात आलं सगळा मोगल फक्त एकट्या संभाजी महाराजांना विडायचा प्रयत्न करतोय. आणि मालोजी बाबा संभाजी राजांना सांगतायत, बाबा राज राज तुम्ही निघा. राज हा मोगल फक्त तुम्हाला एकट्याला विडायचा प्रयत्न करतोय. राज तुम्ही जा. आणि संभाजी राजे कडाडले, मालोजी बाबा अहो पण तुमचं काय? आणि मालोजी सांगतोय, राज अहो असा एक मालोजी मेला 10,000 निपजतील, पण तुमच्यासारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा नाही भेटायचा. राज तुम्ही निघा निघा. आणि संभाजी महाराजांनी घोड्यावर थाप मारली आहे. सोबत घेतलंय आपले मित्र कवी कलशांना आणि संभाजी महाराज निघाले. आणि दृश्य बघितलं मुकर्रब खानानं हातामध्ये आलेला संभाजी राजा आणि निसटताना बघितलं आणि मुकर्रबच्या काळजाचा ठोकळा चुकलाय. आणि मुकर्रबनं 1000 पठाणांना आदेश दिले, पीछा करो संभाग. आणि 1000 मोगल संभाजी राजांच्या मागावर आहे. संभाजी महाराज पुढे चालतायत. 1000 मोगल पाठलाग करतायत. कवी कलश संभाजी महाराजांसोबत आहे. पाठलाग सुरू आहे, पिछा चालू आहे. पाठलाग सुरू आहे, पिछा चालू आहे. आणि अचानक आवाज घुमला, राजाजी मैं गिर गया. राजांनी मागे वळून बघितलं, कवी कलश घोड्यावरून खाली पडला होता. राजे माघारी आले. मैत्री कशी असावी तर संभाजी महाराजांसारखी माघारी आले मित्राकरता. उचललं उठवलं कवी कलशाला घोड्यावर बसवलं. पण तोपर्यंत 1000 मोगलांचा विळखा हा संभाजी राजांना पडला होता. 1000 मोगल संभाजी राजांच्या रोखानं नंग्या तलवारी उपसून उभे होते, पण जवळ जायची हिंमत कोणाला होत नव्हती. आणि पुढे निघाला मुकर्रबचा मुलगा इखलास. आणि मुकर्रबनं दृश्य बघितलं इखलास जाताना. आणि मुकर्रब म्हणाला, रुक जाओ बेटे, नाही आगे मच्छा जिंदा नाही छोडेगा. आणि तसं